आहे, परंतु त्या डॅमचं सुद्धा 1% पाणी या कर्जतसाठी कुठल्याही प्रकारचं नियोजित केलेलं नाहीये. की आदिवासींच्या जमिनी, आदिवासीचे जंगल, आदिवासीची संस्कृती सगळं नासाडा करून टाकायचा. आज 14,000 रुपये एकरी फक्त भाव दिला. आज 30 वर्ष झाली. न्यायालयात जायचं तर न्यायालय बोलतो 30 वर्ष तुम्ही झोपले होते का? आणि आम्ही 30 वर्ष पाठपुरावा करतो. आम्हाला कुठेही न्याय मिळत नाही. धरण नको, आम्हाला ते पोशीर नको, आम्हाला ते शिला डॅम नको. आमची तिकडे सगळी माणसं जगतात हो, जगतात. त्या माणसांना तुम्ही बेघर करता, त्यांना तुम्ही पूर्ण जमिनीवर काढून घेता. कसल्या प्रकारचं हे सरकार आहे का हो? हे कंपनीचं सरकार आहे. कुठल्या प्रकारचं सरकार आहे आणि काय अधिकार आहे? शिरूर हायवे साठी सुद्धा हे डोंगर कापलं जाणार आहे, फॉरेस्ट उद्ध्वस्त होणार आहे. म्हणजे आमच्या मोर्बे प्रकल्पात 18 गावं ही भूमिहीन झाली, बेरोजगार झाली आणि त्यांना उपासमारीत लोटले गेले. ते लोजोली कॉलनीमध्ये त्यांच्या ज्या 10-20 एकरच्या बायका होत्या त्या भांडी घासायची वेळ त्यांच्यावर आणली. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्ही कर्जतचे नागरिक आहोत, आम्ही रायगडचे नागरिक आहोत, आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आम्हाला तो अधिकार तुम्हाला नाही की आम्ही म्हणता संविधानाने सांगितलंय लोकशाही आणि तुम्ही निर्णय तुम्ही घेता आणि अपेक्षा आहे की आपल्याला या पद्धतीने आम्हाला स्वीकार करायचा आहे. आम्हाला स्वीकार नाही. आम्ही नाकारतोय. तुमचे नोटिसेस या काही येऊ दे, आम्हाला आम्ही होऊ देणार नाही. ही कर्जतला येणारी जी लोक आहेत ती पर्यटन बघायला येतात, निसर्ग बघायला येतात आणि हे जर निसर्ग जर उद्ध्वस्त झालं तर मग कर्जतला राहणार कोण, कर्जतला येईल कोण? इतक्या पद्धतीने जर भ्रष्ट पद्धत चालणार असेल तर आज लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे. आपला अधिकार लोकशाहीमध्ये, मी राजा आहे, राजाला राजाचे अधिकारच कळत नाही. आम्ही भीक मागे झाल्यावर 4 पुढारी 4 अधिकारी स्वतःची पोटं भरतायत. जंगलावर आम्ही जगत होतो. आमची त्या पाठीसाठी, आमच्या त्या करवंदासाठी, आमच्या त्या जांभळासाठी, आमचं पूर्ण दळीबाग हा पूर्ण रायगड जिल्ह्याचा आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी भांड आमच्या लोकांचा, आमच्या जनतेचा, आमच्या कष्टकरी वर्गाचा, आमच्या आदिवासी समाजाचा चालूच आहे. अरे पण तुम्ही ग्रीनरी उद्ध्वस्त करून ग्रीन प्रोजेक्ट कसा तयार होईल हा मोठा प्रश्न आहे. या निमित्ताने जी झाडं आहेत त्याला ग्रीनरी म्हणतो आपण, ती ग्रीनरी बघायला ते सर्व जग कर्जतला येत आहे आणि ती ग्रीनरी उद्ध्वस्त करून तुम्ही ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट तयार करताय. याच्यापेक्षा मला वाटतं कुठलाही विनोद होऊ शकत नाही. इथले जे प्रोजेक्ट आहेत ते इथल्या कर्जतवासियांच्या विकासासाठी राबवले गेले पाहिजेत. कर्जतवासियांची गरज भागल्यानंतर त्याचं पाणी दुसरीकडे मिळत आहे. लाचार बनवायचा प्रयत्न चाललाय, भिकारी बनवायचा तुम्ही प्रयत्न चाललात. हे आम्हाला चालू द्यायचं नाही. आम्हाला या पद्धतीचा टोरंटो आम्हाला नकोच नको. ही टोरंटो कंपनी आमच्या भागाचा विकास नाही करणार आहेत. काय विकास करणार आहात? विकास करताना आपल्याला, तुम्हाला माहिती आहे 2013चं कुठलाही डॅम वगैरे करायचा असेल, तुम्ही जमीन संपादन करत असाल, त्या पद्धतीचा पूर्णपणे त्याची सुविधा आहे. त्याची आज जर तुम्ही आंदोलन केली नाही तर भविष्यामध्ये अदानीचा प्रोजेक्ट येतोय, सेम एनर्जी प्रोजेक्ट. शेतकऱ्यांना मधलं पुढारी त्यांनी त्या झाडं खरेदी केली, शेतकऱ्यांना फसवलं गेलं. घरांची किमती सार्वजनिक बांधकाम खात्याप्रमाणे व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं. काही शेतकऱ्यांच्या अधिकारी पैसे खाऊन घरांच्या किमती वाढवल्या. सर्व शेतकरी तसेच मिळेल. आज 14 काय अधिकार आहे? कर्जत मध्ये कुठलं डॅम पाहिजे, कुठल्या पद्धतीची विकास पाहिजे आम्ही ठरवू. आम्ही आहोत त्या देशाचे नागरिक, आम्ही आहोत कर्जतचे नागरिक. म्हणून आज कर्जतला त्या ठिकाणी त्या कोपऱ्यामध्ये तो निरोप गेला तर नक्कीच लोक जागे होती. दुःख वाटते की या लोकांना सुद्धा, आदिवासी समाजाला कशा पद्धतीने त्यांना त्यांची जिंकवावं, त्यांना सोबत घेऊन त्यांना कुठल्या तरी अलिबागला न्यायचं, तिथं न्यायचं. लाचार जेव्हा कोणतरी आम्हाला विचारेल काही सर्व झाडं तोडली जात होती, कर्जतचा जेव्हा ऱ्हास होत होता तेव्हा तुम्ही त्याच्यावर बोलले ते पण नाही. तुम्ही आमचं जंगल काढून घेता, आम्हाला ते माहिती आहे. तुम्ही हे नवीन नुसतं डॅम, हे वेगवेगळे प्रकारचे तुमचे वेगवेगळे जे नाटकं आहेत ते आम्हाला जाणीव आहे. आणि
संपूर्ण तालुक्याचे तालुके, जिल्ह्याचा जिल्हा, रायगड जिल्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा. हे सगळे लोक कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. पण आज ताकद आहे का आमच्यात? आम्ही कुणाशी भांडतो? आम्हीच आमच्याशी भांडतो. आपल्या या सत्तेधारी वर्गाने जाऊन तिथं लोकांची घरं पाडलीत, तोडलीत. सगळ्यांचं वाडवडिलापासून ते राहतात आणि त्यांना सांगितलं जाते की तुमची जमिनी नाही. हा सरकारचा धोरण आहे का? आणि जर जमीन घ्यायची असेल, कायदे आहे तर कायद्याने घ्या ना. 2013चा कायदा आला, 13च्या कायद्याप्रमाणे 4 पट किंमत द्या, त्यांना 26% जमीन द्या. तुम्ही काही न घेता इथला शेतकरी भूमिहीन करून त्यांना बेरोजगार करून उपासमारीत लोटणार असाल तर हे 2-3 धरण आहेत, हे कर्जत वासियांना नकोत असं मी ठामपणे सांगतो. आमचं केरळ सारख्या ठिकाणी एवढं सुंदर त्यांचं पूर्ण जंगल आहे, एवढं त्याच्यावर त्यांच्या जमिनी आजूबाजूला आहे. नुसतं आदिवासी नाही, बिगर आदिवासी आहे जे जमिनीवर जगतात. त्या माणसाबद्दल तुम्ही विचार सुद्धा करत नाही.